त्यामुळे भरपूर गर्दी आहे बघा इथे. रस्त्याला कशाही गाड्या लावतात, काय झाडी काय डोंगर, हॉटेल पण भरपूर आहे तिकडं. एक नंबर ओके मध्ये सगळं. 20 मिनिटाचा जाम आहे, पुढं पण आहे, हायवेला पण जाम आहे. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे शनिवार 24 डिसेंबर. क्रिसमस फेस्टिवल सुरू आहे आणि मुलांना सुट्ट्या लागल्या शाळेला. आणि याचंच औचित्य साधून आम्ही आता निघालो फिरायला. अचानक मध्ये रात्री प्लॅन केलाय. आमचं काही फिक्स नव्हतं कुठं जायचंय काय जायचंय, तर अचानक प्लॅन फिक्स केला. म्हणलं कुठंतरी जायचं फिरायला, पण माहित नाही. मग शेवटी म्हटलं की चला कोकणात जाऊ. 2-3 ऑप्शन ठेवले होते, कोकणात, औरंगाबादला, नाशिक वगैरे, कुठे इकडे तिकडे जाऊ. नंतर डिसाईड केलं की बाबा ठीक आहे चला कोकणात जाऊ. नये जो भाग आपण बघितला नाही कोकणातला तिकडे जाऊ आपण. म्हणून आता 8:30 वाजलेत. आता निघालोत घरातून आणि चाललाय प्लॅन दापोली साईडला जायला. बघू आता इथून 8:30 वाजलेत. इथून आहे माझ्या घरापासून म्हणजे चिंचवडपासून किलोमीटर आहे 204 203 म्हणजे 200 किलोमीटर वगैरे. ॲज पर गुगल 5.5 तास लागायला पाहिजे. आता आपण पोचलोत मान गावात आणि समोर हे मंदिर दिसतंय ते माणदेवी मंदिर. म्हणजे आपण हिंजवडीमध्येच आहोत. या मंदिरात कधी गेलो नाही मी, बघू एक दिवस कधीतरी जाऊन बघू. नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा. शांताबाई 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 अगं शांताबाई. आणि इकडनं राईट घेतला की माझं ऑफिस येतं फेज 3 मध्ये. आता आपण गुगल मॅप फॉलो करत चालू आणि शॉर्टकट रस्ता दाखवला होते. आंबडवेट गाव आहे, त्या गावातून चाललो. बघा सगळे समोरच्या ज्या गाड्या आहेत ऑलमोस्ट मला वाटतं सगळ्यांनीच गुगल मॅप लावलेले आहेत. त्याच्यामुळं कोकणात जाण्यासाठी त्यांनी लावला वाटतं ना, किंवा कुठेही जायचं असेल तिकडं. आणि हा रस्ता आहे, ठीक आहे. रस्ता काय अजून तरी काय वाईट नाही, चांगलाच आहे. सिमेंट रोड दिसतोय. हा गुगल कसं आहे नेहमी शॉर्टकट रस्ता दाखवत असते. बघू गेल्याशिवाय काय करणार आहे. आपण आता तामिनी घाटातच आहोत आणि आता कुठलं तरी रिसॉर्ट वाटतं. नाश्त्यासाठी वगैरे बरेच लोक थांबलेत, त्याच्यामुळं भरपूर गर्दी आहे बघा इथे. रस्त्याला कशाही गाड्या लावतात, त्याच्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्यांना थोडासा त्रास होतो. काय डोंगर दिसतोय मित्रांनो समोर. आणि रस्ता इतका सुंदर आहे ना, मला तर खूप आवडतो तामिनी घाट रस्ता. म्हणजे रूटने या रस्त्यावरती ड्राईव्ह करायला खूप मजा येते. एकदम वळणावळणाचे रस्ते आहेत. रस्ता पण चांगला आहे, असं नाही की रस्ता खराब आहे. रस्त्याची कंडिशन एकदम मस्त आहे, तर मग ड्रायव्हिंग करायला मजा येते एकदम मस्त. आणि या रूटला म्हणजे ह्या तामिनी घाटात बायकर्स वगैरे भरपूर दिसतात बघा आपल्याला.
घाटातच थांबलोत, कारण रस्ता वळणाच आहे, त्याच्यामुळे उलट्या वगैरे व्हायला सुरुवात झाली. बघा इथं थांबलोत, वेदिकाला आणि परीला दोघींना उलट्या व्हायला लागल्या तर म्हणून थांबलो तिथे. आणि आज इतकी गर्दी आहे ना रस्त्याला, या रूटला सगळ्या 4 व्हीलर सगळ्या कोकणात चाललेले आहेत. भरपूर क्राऊड गेलात आमच्या पुढे. आता जस्ट थांबलंच आहे म्हणलं इथं. आयरे दाखव बघा, या साईडला बघा सगळा डोंगर दिसतोय, आणि या साईडला इकडे बघा, इकडे पण डोंगर कसा दिसतोय, जबरदस्त हे बघा. आणि आज रस्त्याला, या रस्त्याला खूप गर्दी आहे. भरपूर लोक कोकणात चाललेत सुट्ट्या असल्यामुळे, त्याच्यामुळे भरपूर गाड्या आहेत. रस्ता काय जबर आहे मित्रांनो, एक नंबर. फुल घनदाट सावली इथं, आणि वळणाच आहे. यालाच तामिनी घाट म्हणतात. आणि पावसाळ्यात तर काय विचारायलाच नको, हा रूट एकदम जबरदस्त असतो. सगळीकडे धबधबे वगैरे असतात, म्हणून बरेच लोक पावसाळ्यात तिकडे येतात. आता मी लेमन गोळी खातोय, म्हणून बोलताना शब्द इकडे तिकडे होत असतील कदाचित, समजून घ्या. आणि लोक अशा बरेच ठिकाणी जागोजागी थांबत आहेत, व्ह्यू एन्जॉय करायला किंवा उलट्या करायला, पाणी प्यायला, वॉशरूम ब्रेक, जे काय ते. बघा ना काय झाडी आहे, एकच नंबर. काय झाडी, काय डोंगर, हॉटेल पण भरपूर आहे तिकडं. एक नंबर, ओके मध्ये सगळं. ही काय ते चाललंय ना रताळा न म्हणे. दार कोण लावणार? त्याला सांगायचं दार उघडे म्हणून. मागचं दार उघडच आहे त्याचं, पाडतील पॅसेंजरला सगळ्या. वा डोंगर. तामिनी घाट. घाट सुरू झाला, आपण घाट उतरतोय ऍक्च्युली. आता घाट पार केला, संपला की पुणे जिल्हा म्हणा तो संपून जाईल आणि कोकण प्रदेश सुरू होईल. आता आपण माणगावच्या अलीकडेच आहोत. हायवेच्या जो मुंबई गोवा हायवे आहे त्याच्या 1 किलोमीटर अलीकडेच आहोत. आणि इथं जाम लागला आहे, फुल 20 मिनिटाचा जाम आहे. पुढं पण आहे, हायवेला पण जाम आहे. वीकेंड असल्यामुळं सगळे लोक कोकणात फिरायला चाललेत, त्याच्यामुळे जाम आहे. भरपूर पब्लिक या रोडला, बघा ना समोर. किती वाजणार पोचायला काय माहीत. आता इथं सांगतोय 3 तास लागणार म्हणून. अरे हा बंद होऊन परत चालू झाला. फायनली आपण हायवेला टच करणार आहोत. आपण शॉर्टकट मारला ॲक्च्युली, खूप जाम होतं. आणि मग गुगलने आपल्याला एक दुसरा रस्ता दाखवला की म्हणला तुम्ही इकडनं जर गेला तर तुमच्या 14 मिनटं वाचतील. आणि येस तसं झालं, आणि आपण लवकर आलोत हायवेला. आणि बघा हायवेला किती गर्दी आहे, सगळे लोक कोकण फिरायला चालले म्हणून गर्दी आहे. आणि तर पोलीस थांबलाय म्हणून तो सोडतोय बारी बारीला. येस, सो वी आर फायनली ऑन द हायवे, मुंबई गोवा हायवे. आता इथून जर पुढे राईट घेतला तर आता दिव्यागर हरिहरेश्वर. पण आपल्याला राईट नाही घ्यायचं, आपल्याला सरळ जायचे, कारण आपण चाललो दापोली, कर्दळी बीच, हरणाई बीच. त्याच्यामुळे विल गो स्ट्रेट, सरळ. बघा इकडं जास्त पब्लिक इकडं व्हायला लागली. दिव्यागर हरिहरेश्वर बरं ना. उलटं मग आपल्याला जेवढं गर्दी नसेल राहायची सोय होईल ना. माहिती
फायनली मित्रांनो 3-3:30 वाजता आपण पोहोचलो इथे. आपण ॲक्च्युली रूम बुकिंग केली नव्हती, कारण आपण अचानक प्लॅन बनवला होता आणि मग इथे आल्यानंतर शोधाशोध करावं लागलं आपल्याला. आता बीच वगैरे बनवून आलं, बरेचसे रूम वगैरे फिरलो, काय भेटला नाही, कारण वीकेंड आहे, भरपूर सगळ्या हाऊसफुल आहेत ॲक्च्युली. लकीली मग शोधत एक रूम भेटली. ही आहे ती रूम काही ठीक आहे, ॲव्हरेज आहे. हे बघा, ही आहे ती रूम, एक कॉट आहे, मोठी रूम आहे, काही प्रॉब्लेम नाही. या इकडे वॉशरूम आहे आतमध्ये आणि एवढा मोठा बेड आहे, 4 लोक झोपू शकतात, इथं जागा आहे. छोटीशीच रूम आहे, ठीक आहे, बजेट रूम भेटली मला, जास्त काही नंतर. आणि पार्किंगला पण इथं आपल्याला आहे थोडी जागा, 2-3 गाड्या बसू शकतात तिथे. टोटल 3 रूम्स आहेत इथं बघा. ही एक आपली, नंतर ही एक, आणि त्या साईडला एक, ती पलीकडे एक छोटी रूम आहे जरा बहुतेक. आणि इथे आपण स्टे करतो आहे आज, मंगला होमस्टे, मुरुड बीचच्या जवळ आहे, ठीक आहे. आता इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे, म्हणजे कुठल्याच मोबाईलला सिम कार्डला नेटवर्क नाही इकडे, त्याच्यामुळं इथे वायफायची सोय आहे, म्हणून बरं आहे. आधी आपण समोर गेलो होतो तिथे रूम्स बघायला, तिथे छान वाटते, पण तिथे रूम्सच नाहीत, फुल झालेले आहेत, म्हणून त्यांनीच सजेस्ट केलं की इकडे एक रूम आहे, म्हणून पण आता आलो इथे बघायला. ठीक आहे, आपल्याला काय फक्त रात्री झोपण्यापुरते पाहिजे, दिवसभर तर आपण बाहेर फिरणार आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. अँड नाव शी इज गेटिंग रेडी, वी आर गोइंग टू द बीच. चला, बरमुडे घातली.